नमस्कार मित्रांनो, हा परिसर तुम्हाला ओळखीचा वाटत असेल ना? अगदी बरोबर ओळखलत. आपल्या नाशिक शहरातील गोदावरी काठचा हा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा परिसर. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी ज्याचा संदर्भ थेट रामायणात सापडतो. हो, प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या तपोवनात, जिथे कपिला गोदावरी संगमावर प्रभू श्री रामचंद्रांचे वास्तव्य होते. आणि हो मंडळी, आज मी तुम्हाला आणखी एका पवित्र ठिकाणी घेऊन जाणार आहे, जे स्थान तपोवनापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. आणि ते स्थान कोणते माहितीये का? अहो, आपल्या घराघरात म्हटली जाणारी गणपती बाप्पांची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, ही सुंदर आरती ज्यांनी रचली, ज्यांनी मनाचे श्लोक रचले, ज्यांनी आपल्याला दासबोध, मनोबल, आत्माराम असे ग्रंथ दिले, ज्यांनी अनेक देवांच्या सुंदर आरत्या रचल्या, अभंग, छंद, श्लोक रचले, ज्यांनी आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन केले, ज्यांनी आपल्याला राष्ट्रप्रेम आणि व्यवहारीपणा शिकवला, ते म्हणजेच समर्थ श्री रामदास स्वामी यांचा टाकळी येथील मठ आपण पाहणार आहोत. समर्थ श्री रामदास स्वामी यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. पण त्यांना बालपणातच अध्यात्माची गोडी लागली आणि भक्तीच्या मार्गावर दैवत्वाचा शोध घेत ते नाशिक येथे पोहोचले. नाशिकच्या टाकळी येथे समर्थांनी वास्तव्य केले. आपण आता जे पाहत आहोत तेच हे ठिकाण आणि हीच ती गुहा. या गुहेत समर्थांनी 12 वर्षे तपसाधना केली. टाकळी येथे असतानाच समर्थ श्री रामदास स्वामी यांनी पहिल्या गोमय मारुतीची स्थापना केली. आपण आता जी पाहत आहोत हीच ती समर्थांनी स्वहस्ते स्थापन केलेली श्री गोमय मारुती रायांची मूर्ती. तर मित्रांनो, आज आपण इथवर आलोच आहोत, तर आज आपण देखील श्री गोमय मारुती रायांच्या आरतीचा लाभ घेऊया. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता, तुमचे नी प्रतापे न भीकृतांता. जय देव जय देव. दुमदुमले पाताळ उठिला परिशब्द, धगधगला धरणीवर मानिला खेद, कडाडिले पर्वत उद्गन उच्छेद, रामी रामदास शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता, तुमचे नी प्रतापे न भीकृतांता. जय देव जय देव. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा, काया वाचा मनोभावे वो वाळू परेशा. आरती रामदासा. रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार, कलयुगी अवतारोनी केला भक्तांचा उद्धार. आरती रामदासा. गौरम
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि तं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम ॐ यज्ञेन यज्ञमजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानः सचत्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवायात् जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु उद्धव स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। यंदाच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकला आल्यावर जर या ठिकाणाला भेट दिली नाहीत ना, तर तुमची नाशिकची यात्रा अपूर्ण राहून जाईल. एवढं या ठिकाणाचं महत्त्व आहे, एवढं पावित्र्य आहे. तर मग आजच आपल्या डायरीमध्ये या ठिकाणाची नोंद करून घ्या. इथला नंबर आणि लोकेशन व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देतच आहोत. ते गुगल मॅपवर पिन करा आणि या स्थानाला नक्कीच भेट द्या. जय जय रघुवीर समर्थ.